शिवसेना पक्ष आणि चिन्हासोबतच अपात्रता प्रकरणावरती आजही युक्तिवाद होणार आहे। ठाकरेंचे वकील सिब्बल आणि देवदत्त कामत आज युक्तिवाद करणार आहेत। काल सिब्बल यांचा कोर्टामध्ये तासाभरापेक्षा अधिक वेळ युक्तिवाद झालाय आणि आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। सिब्बल हे न्यायमूर्ती नाहीत, मी दिलेला निर्णय शाश्वत असं राहुल नार्वेकरांनी म्हटलेलं आहे। तत्कालीन स्थिती आधारे योग्य तो निर्णय दिला जाईल असं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। सिब्बलांच्या आरोपांवरती राहुल नार्वेकर यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। कपिल सिब्बल हे आपल्या आशिलासाठी युक्तिवाद करत आहेत। स्वाभाविक आहे, त्यांना जी बाजू मांडायची आहे ते मांडतील, परंतु कपिल सिब्बलांचं मत म्हणजे काय कोर्टाचं मत नाहीये। मी दिलेला जो निर्णय आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आधारावरती दिलेला निर्णय आहे। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय शाश्वत आहे, तो टिकून राहील।